नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. चला पाहूया आजच्या ब्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो. नवीन दिवस पिझेऱ्यामध्ये. तर बरेच माणसं कमी झालेले आहेत. श्रीराम गेलेला आहे, भोला गेलेला आहे, अजून पुष्कळ माणसं कमी झाले. फार कमी मॅनपॉवरमध्ये सध्या मी ॲडजस्ट करतो आहे. सकाळी सकाळी मटेरियल मागवलेलं आहे बघा. परत एकदा रेड व्हाईट आणि लेटिव्स. ठीक आहे, तर आता ब्लॉग बघत राहा. बघूया काय बघणार आपला करिअरमध्ये. मित्रांनो, आज आपण साधारणतः एक रील बनवायचं प्लॅनिंग केलेलं की एक चकना बनवायचा. ॲक्च्युली आपण ड्रिंक वगैरे करत नाही, पण आपण एक चकना बनवायचा प्लॅन केलेला. त्यात आपण पापड वगैरे वापरलेला आणि पापडाच्या आतमध्ये आपण शेजवान चटणी वगैरे टाकलेलं आणि मोझरेला चीज टाकलेलं. आणि हे आपण एक एनर्जी ड्रिंकचं कॅन पण आणलेलं रीलमध्ये घेण्यासाठी. पण ओव्हरऑल तेवढंच चांगला नाही. पण बघा, आतमध्ये स्टफिंग आहे मूग डाळाची आणि चीज टाकलेलं आहे आणि थोडंफार चटणी पण टाकली आहे बघा, शेजवान चटणी पण टाकलेली. तर ठीक आहे, एवढं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, पण बऱ्यापैकी आयटम बनलेला आहे. ह्याची रील आज नक्की येणार आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही, तुम्हाला रील नक्कीच आवडेल. ठीक आहे, चलो मित्रांनो, बाय बाय. मित्रांनो, आज सर्व आपल्याकडे जबाबदारी आहे. केक शॉपची सर्व माणसं सुट्टीवरती गेलेली आहेत. पिंकी पण सुट्टीवरती गेलेला आहे, राहुल पण सुट्टीवरती आहे, आकाश पण सुट्टीवर आहे आणि जबाबदारी माझ्याकडे आहे. तर बघा, आज ऑलमोस्ट हाफ पेज जास्त केक सेल झालेले आहेत. काही पेस्ट्रीज आहेत, चोकोबॉल वगैरे आहेत, चॉकलेटचे काही 3-4 केक आहेत, काही व्हाईट व्हॅनिला बेसमध्ये आहेत. तर मित्रांनो, सध्या जबाबदारी माझ्याकडे आहे. 15-20 दिवस कोण नाही आहे. तर सकाळीसुद्धा मलाच बघायचं, संध्याकाळीसुद्धा मलाच बघायचं. पण ठीक आहे, आपण पूर्वी हे केकचं काम केलेलं आहे, त्यामुळे ते आपल्याला तसं विशेष वेगळं नाही. आणि दोन्हीकडे बघायचं. पिंजऱ्याला पण आधीला आहे तिकडे ऑलरेडी बघायला, त्यामुळे जास्त लक्ष द्यावं लागत नाही. आपण थोडंफार केककडे बघायचं, ज्या काही गोष्टी आहेत त्या. आणि तिकडे पिंजऱ्याकडे बघत आहे. तर आता मी जेवणसुद्धा मागवलेलं आहे घरातून, तर तुम्हाला दाखवतो बघा. तर तुम्हाला दाखवतो त्या फ्रंटच्या कॅमेऱ्यावरून, आपल्या बॅकच्या कॅमेऱ्यावरून. एक मिनिट दाखवतो. मित्रांनो बघा, ताई चाललेले आहेत घरी, त्यांचं काम उरकलेलं आहे. इथं आपलं सामान पडलेलं आहे, सामान आलेलं आहे. अनमोल चावल इकडे आहे आणि इकडे सब चेक किया अच्छे से, कुछ कम ज़्यादा नहीं है ना. एवढं मित्र, आपण सामानामध्ये हे खजूर वापरतो चटणी बनवायला. हे खजूर चटनीवाला आहे ना. कितना रहता है इसके अंदर? 5 किलो, 15 किलो लगता है ये. 15 किलो है ना. कैसे रहता है ये जरा? क्या बोलता है? ठीक है, चला जाओ, कल मिलते. हाँ, ये जरा खोल के दिखाओ. इसमें क्या जरा देखने दे. खजूर भी क्या चीज़ का खजूर है ये मित्रांनो? बघा, हे आपण खजूर वापरतो. जे आपण चटणी बनवतो, एकदम घट्टवाली जी चटणी असते, ह्याच्यामध्ये खजूर आणि चिंच असते. तर कुठल्या प्रकारचं खजूर असतं हे आपण तुम्हाला दाखवतो मी आता. साधारणतः मला वाटतं 15 बघा, हे ह्याच्यामध्ये खजूर असतं हे. आणि हे असलेले पॅकेट ह्याच्यामध्ये हे पण हे त्या साईडचं कुठंतरी आहे. ते भाषा बघा तुम्हाला दिसते. निकाल ना जरा बाहेर एक डबा. ये ह्याला पण काहीतरी तिकडची भाषा आहे, काहीतरी त्यांची आपल्याला संबंध नाही, सौदीची भाषा आहे काहीतरी. आणि त्या साईडचं खजूर आहे पण हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आणि एकदम फ्रेश खजूर आहे. त्याला कोणी कॉम्प्रेस केलेलं खजूर आहे. आणि हे खजूर ती लोक साधारणतः आपल्याला इथे आपण ह्याला वापरतो. कशाला? ह्याच्यासाठी वापरतो. चांगला आहे मित्रांनो. चला, चलो अच्छे से पैक करो और रख दो यहाँ पे गोडाउन में यूज़ करने के लिए. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं की आपण हे खजूर आहे ना, ह्या खजूरचा हा जो बॉक्स आहे 15 किलोचा, मला वाटतं काहीतरी 2,000च्या आसपास काहीतरी असावा हा बॉक्स खजूरचा. आपण ह्या खजुरापासून आणि ते इमली पण आमच्या इकडे आहेत हे, त्यापासून आम्ही सर्व चटणी बनवतो. आता आपण जी 20 रुपये 15 रुपयाची पाणीपुरी खातो ना, तुम्हाला सांगतो मी, मार्केटला अक्षरशः सडलेला खजूर मिळतो. अक्षरशः सडलेला म्हणजे तुम्ही तो बघा, त्याला किडे पडलेले असतात आणि त्या खजूरमधून ते लोक चटणी बनवतात. हे बघा, तुम्हाला दाखवते बघा, ही तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, ही चिंच बघा, चिंचाची क्वालिटी बघा, एकदम फ्रेश चिंच. त्याला अजिबात काही मुंगी नाही किंवा काही किडे नाही किंवा काय नाही, एकदम फ्रेश चिंच. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते बघा, इकडे बघा, हे बघा, संपूर्ण तुम्हाला दाखवतो स्टॉक कसा आहे बघा, एकदम फ्रेश. आणि हे दर 10 तारखेला म्हणजे पुढच्या साधारणतः 21 तारखेला पुन्हा आमचा दुसरा माल येईल, तोपर्यंत ते अख्खं संपून जातं. आणि खजूर पण तुम्हाला दाखवलं एकदम फ्रेश आहे, तुम्हाला हे पण दाखवलं एकदम फ्रेश आहे. त्यामुळे आपण जी 10 रुपये 15 रुपये 20 रुपयाची पाणीपुरी रस्त्यावरती खातो, तर आपल्याला वाटतं की ह्या रेटला ह्यांना कसं काय परवडतं आणि आम्ही काय एवढी महाग देतो. त्याची कारणं मित्रांनो ही आहेत की सडलेले खजूर, सडलेली इमली,
याचे बनवून मिक्स करायचं आणि मिक्सर लावून तुम्हाला चटणी बनवून द्यायची. खाताना आपल्याला चांगली वाटते, पण शरीराला ती अत्यंत शरीराला हानिकारक अशा गोष्टी असतात. तर ठीक आहे मित्रांनो, 5,000 रुपयाकडे बघू नका आणि चांगलं खा, कुठेही खा पण चांगलं खा. चला बघत राहा ब्लॉग मित्रांनो. तो धोका पोहता ना मैंने हाँ किती 3 अरे यार बोल साले स्वतः चहा पण पार झालं तिकडे. हे बघा मित्रांनो, चहा आपला घेतलेला नेहमीप्रमाणे. ये अरे ये चहा प्यायला इकडे. काल असतो तिकडे लांब नाव नवरीचा का उभा आहे तिकडे. इकडे ये चहा प्यायले ए चाय है. योगेश आपला आलेला आहे मित्र. तर आज ब्लॉगमध्ये योगेशचा पण हे आलेला आहे. ए थोडा एक कपला ॲक्च्युअली. तू आज भेटला परत दुसरी मला फर्स्ट टाइम आमच्या ब्लॉगमध्ये भेटलेला आहेस तू. मित्रांनो आज सर्वच भेटलेले आहेत. आज योगेश पण आहे, पंकज पण आहे, आज अनिल पण आहे. थांबा तुम्हाला दाखवतो मी, 1 मिनिट. मित्रांनो हा आपला मित्र आहे योगेश जगदाळे. आणि योगेश तू कुठल्या ह्याचा सध्या कुठल्या ब्रांचला आहे? डहाणूला बजाज फायनान्स आणि स्टार हेल्थला ना. तर स्टार हेल्थला आणि बजाज तर संपूर्ण ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत तर त्याचं संपूर्ण काम योगेश करतो आणि फार आपला विश्वासू मित्र आहे. त्यामुळे कोणाला काय मेडिक्लेम किंवा कार इन्शुरन्स किंवा अजून कुठले इन्शुरन्स काढायचं कधी असेल तर तुम्ही योगेशला डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला मी टाकेन ह्याच्यामध्ये नंबर योगेशचा डिटेल्स. तर तुम्ही त्याला कॉल करू शकता किंवा मला तरी तुम्ही संपर्क केला तरी काही हरकत नाही. मी पंकजने आम्ही सर्वांनी योगेशकडेच आमच्या सर्व काही पॉलिसीज वगैरे आम्ही काढतो. त्यामुळे एक फार विश्वासू व्यक्ती आहे. चांगली सर्विस. हां सर, आता तुला पण आता परवाचा अनुभव आलाच असेल ना तुझ्या वडिलांच्या वेळेला. तर आता वडिलांची पण पंकजच्या तब्येत बरी नव्हती तर तेव्हाही त्याला चांगला अनुभव आला. त्याचे दोन्ही क्लेम वगैरे संपूर्ण स्टार हेल्थमधून झाले ना. स्टार हेल्थच ना रे, स्टार हेल्थमधून दोन्ही क्लेम करण्यात आले. तर कोणालाही असेल मेडिक्लेम वगैरे काढायची आणि विश्वासू माणसाकडून काढायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा. अनिल तुझी काढते का रे मेडिक्लेम? अनिल शक्यतो मेडिक्लेमवरती खर्च करत नाही. अनिलचा खर्च हा फार वेगळ्या ठिकाणी असतो. तर अनिलचा मेडिक्लेमवरती खर्च नाही. तर त्याला काय हरकत नाही मित्रांनो. चला आता झालेलं आहे, रात्रीचे 11 वाजलेले आहेत. लोकांचं पॅकअप वगैरे संपूर्ण ऑलमोस्ट व्हायला आलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूया. इकडे का गर्दी जमले रे? काय पाहिजे ना? केक चाहिए था दिया प्रेमने. ओके ठीक आहे त्याला. ए प्रेम AC बंद कर AC. तर शेवटचे कस्टमर आपले आलेले आहेत केकसाठी. प्रेमने केक पण दिलेला आहे. तर चला मित्रांनो भेटूया उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी गोष्टी घेऊन. तोपर्यंत चला बाय बाय. चलो बाय 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 बाय.